ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे पूर्व परिसरामधील गावदेवी चिखलादेवी मंदिराचं यंदाचं 150 वर्ष आहे। 150 वर्षामध्ये अतिशय उत्साहाने या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे। काल या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे या ठिकाणी दर्शनार्थ आल्या होत्या। ठाणे पूर्व परिसरातील गावदेवी मंदिराला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। महाराष्ट्रातील जत्रा यात्रांना या ठिकाणावरून सुरुवात होते। अतिशय प्राचीन म्हणजे जवळपास 150 वर्षांचं हे मंदिर आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरात या ठिकाणी नागरिक येत असतात, देवीचं दर्शन घेत असतात, देवीला नवस बोलत असतात। नवस पूर्ण झाला की नवस फेडण्यासाठी येत असतात। त्यामुळे नवरात्रीमध्ये तर या उत्सवाला अक्षरशः उधाण येतं आणि हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव बनतो। नवरात्री निमित्ताने मंदिरामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मोठ्या संख्येने महिला दररोज या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ आणि ओटी भरण्यासाठी येत असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं। या मंदिरामध्ये आपण अनेक वर्षांपासून येतो। इथे निश्चितपणे देवीचा वावर असल्याचं यावेळेस लता एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। नवरात्र जोरात चालू आहे। आता दररोज भजन कीर्तन सुद्धा असतं आणि दररोज आता तुम्ही पण पाहिलं समोर किती गर्दी आहे दर्शन महिलांची वगैरे। माननीय मुख्यमंत्री यांच्या सौभाग्यवती आज आपल्या देवळात आपल्या देवीच्या दर्शनाला आल्या होत्या। त्याचप्रमाणे आता नवरात्र उत्सव आज जोरात सुरू असल्यामुळे सगळीकडे त्याचं जोरात धूम चालू आहे आणि सगळीकडे या महिला वर्ग आपल्या दररोजच्या प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या म्हणजे रंग असतो त्या आपण साडीवर नेसून येऊन आपल्या आरतीमध्ये भाग घेत आहेत आणि आपली त्याप्रमाणे आपले त्याचा आनंद ते उपभोगतात। बदलत्या ठाण्यातील नागरिक आणि तरुण पिढीची स्पंदनं लक्षात घेऊन क्रीडा MCHने आशा ग्रुप आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं आहे। या उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी नागरिकांनी अफाट गर्दी केली होती। रासरंग 2024 या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला। क्रीडा MCHने 2017मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठतानाचं चित्र बघायला मिळतं आहे। हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होते। रासरंग कार्यक्रमात बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय, फिरोज लकडा, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटतानाचं चित्र बघताना देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सळसळता उत्साह दिसून येतो। या ठिकाणी ज्येष्ठ आणि तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटला। श्री जितेंद्र मेहता यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं।
शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव आणि या ठिकाणचा गरबा म्हणजे एक अतूट अशा प्रकारचं समीकरण आहे. माजी नगरसेवक स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या प्रेरणेने या उत्सवाला सुरुवात झाली. अतिशय छोट्या स्वरूपामध्ये हा असलेला उत्सव हळूहळू प्रचंड मोठा झाला. या ठिकाणचे भव्य दिव्य सेट्स हे या उत्सवाची ओळख बनली. या ठिकाणची नयन मनोहर रोषणाई हे या उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं. या ठिकाणची देवी जी नवसाला पावते अशी नागरिकांची धारणा आहे, ती देवी ही संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांची आराध्य देवी बनली आणि त्यामुळेच यंदा देखील सुलेखा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव अतिशय उत्साहाने रंगला आहे. त्याच पद्धतीने त्याच जोशामध्ये या ठिकाणी तरुणाई रास गरब्यावर थिरकतानाचं चित्र बघायला मिळतं आहे. एक आगळा वेगळा अनुभव या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळतो. इथे आल्यानंतर एक आगळी वेगळी ऊर्जा बघायला मिळते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. देवी आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आणि शांतता घेऊन येऊ हीच देवीच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा नगरसेविका सौ नम्रता पमनानी आणि समाजसेवक श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. नवरात्रीचा सण म्हणजे शक्तीचा सण. नवरात्रीचा सण म्हणजे भक्तीचा उत्सव. नवरात्री आणि विजयादशमी निमित्त जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक श्री निलेशजी सांबरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. दसरा निमित्त आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान भरभराट आणि ऐश्वर्य येवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री निलेश सांबरे
यांच्या वतीने तमाम नागरिकांना नवरात्र आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. घेरदार घूमता रूपरू झूमता हैया ने चोरे गोरी तमे मन गाली धामो हीरा. गिला तारा ओरे रंगीला तारा रंग भेद जुए तारी बात रे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. श्री रमेश आमरे आणि माजी नगरसेविका सौ स्नेहा आमरे यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. शनिवारी या ठिकाणी त्रुपाली भजन मंडळच्या वतीने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्याचप्रमाणे तेलुगू समाजाच्या भातुकम्मा या विशेष कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी देखील या ठिकाणी बंगाली समाजाच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नवोदया ट्रस्ट आणि न्यू बंगाल क्लब यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री रमेश आमरे आणि सौ स्नेहा आमरे यांनी सांगितलं. अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचे सेट्स या ठिकाणी देखील उभारण्यात येतात. या ठिकाणी असलेला नंदी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे. अत्यंत आनंदी वातावरण आणि अत्यंत विलोभनीय देवीची मूर्ती, प्रचंड मोठ्या संख्येने येणारे भाविक हे या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते, सर्व ठाणेकरांना। आणि हे आमचं 20वं वर्ष आहे, जेणेकरून एकदम वेगळं म्हणजे सर्व धर्मांना उपभोगता यावं असे आम्ही सर्वांना संधी दिली आहे। पंजाबी लोक भजन बंगाली लोकांना, सिंधी लोकांना, सीख लोकांना, असे जेवढे आपले कास्ट आहेत सगळ्यांना संधी दिली आहे देवाची प्रार्थना करायची आणि देवाला भावुक करून आपल्याकडे आकर्षित करायची। अशापैकी आम्ही नवरात्र साजरा केलाय आणि प्रभागातील लोकांचा पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला आहे। नवरात्री बरोबर आमच्या दुर्गा पूजा पण चालू आहे। आता 5 तारखेपासून 8 ऑक्टोबर पासून आमचं दुर्गा पूजा चालू होणार आहे। आणि आमरे मॅडमला खूप खूप धन्यवाद। मला ही गोष्टी खूपच आवडली की सगळं कल्चरला घेऊन आता यावर्षी मॅडमनी इथे सगळं प्रोग्राम केलेला आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद। आमच्या समस्त न्यू बेंगॉल परिवार कडून मी सगळ्यांना धन्यवाद करते। सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आनंद पार्क परिसर आणि ठाणे येथील स्वर्गीय अनंत तरे यांच्या देवीच्या दर्शनार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी दैनिक सामनाच्या संपादिका सौ रश्मी ठाकरे यांनी नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। या प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसैनिक बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस रश्मी ठाकरे यांचं स्वागत आणि सत्कार माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांनी केलं। त्याचप्रमाणे माजी नगरसेवक श्री संजय तरे यांनीही रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं। रश्मी ठाकरे यांनी ठाणे शहरातील टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाला देखील आवर्जून हजेरी लावली। या ठिकाणी त्यांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। त्याचप्रमाणे चंदनवाडी परिसरामध्ये असलेल्या नवरात्रोत्सवाला देखील रश्मी ठाकरे यांनी भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं। हे आनंद पार्क नवरात्रोत्सव मंडळ आहे ते आदरणीय दादा अनंत तरे साहेबांनी हे दिघे साहेबांच्या प्रेरणेने उत्स्फूर्तपणे हे चालू केलेलं आहे आणि 36वं वर्ष आहे। आणि मला आनंद वाटतो की आमच्या नवरात्रोत्सव मंडळामध्ये कुठेही बाजारू किंवा हल्ली देवीपेक्षा जास्त महत्त्व त्या गरब्याला असतं किंवा धांगडधिंगा असतो, तसा कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा आम्ही करत नाही। देवीला प्राधान्य देतो, तिच्या पूजेला प्राधान्य देतो। सगळ्या तिच्या आरती असतील का असतील त्याच्या पूजा पहिला आणि नंतर आपण काय कार्यक्रम असेल तर। ह्यावर्षी आमच्या नवरात्रोत्सव मंडळातले बरेचसे कार्यकर्त्यांचं निधन झाल्यामुळे आम्ही यावर्षी भोंडला किंवा आम्ही ठेवतो ते पण पारंपरिकच खेळ ठेवतो, भोंडल्यासारखे खेळ ठेवतो किंवा होम मिनिस्टर महिलांसाठी असं ठेवतो, पण ह्यावर्षी आम्ही कुठलाच कार्यक्रम ठेवलेला नाहीये। आणि आज आदरणीय रश्मी वहिनी यांनी दरवर्षीप्रमाणे आमच्या मंडळाला भेट दिली, सगळ्या महिलांचा आनंद द्विगुणित केला आणि खरंच आम्ही आभारी आहोत त्यांचे की आठवणीने ते आमच्याकडे देवीचं दर्शन घ्यायला येतात। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीत घोळ झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी केला आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर जवळपास 31,000 दुबार नावं या याद्यांमध्ये आढळून आले होते। त्यानंतर जुलै महिन्यामध्ये या संदर्भात हरकत घेण्यात आली। त्यानंतरही जवळपास 24,000 एवढी दुबार नावं या संदर्भात असल्याचं श्री आनंद परांजपे यांनी म्हटलं। ज्यावेळेस हरकती घ्यायच्या होत्या त्यावेळेस 9 ऑगस्टला हरकत घेतली गेली, मात्र त्यानंतरही यामध्ये कुठलाही फरक झाला नसून मोठ्या प्रमाणामध्ये दुबार नावं असल्याचा आरोप
श्री आनंद परांजपे यांनी केला आहे. प्रारूप यादी आल्यानंतर 15 दिवस हरकती घेण्यासाठी असतात. आम्ही 9 ऑगस्टलाच हरकती घेऊन 30,812 नावं जी दुबार आली होती ती वगळण्यात यावी अशा प्रकारची विनंती केली होती. आज देखील 30 ऑगस्ट 2024ला जी अंतिम यादी आली त्याच्यामध्ये 24,426 नावं दुबार आहेत. याच्या पुढे जाऊन धक्कादायक प्रकार असा आहे की यादी क्रमांक 377 ते 409 या याद्यांमध्ये 144 कल्याण ग्रामीण मधले मतदार हे या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण याच्यावर त्वरित कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयामध्ये याबद्दल आम्हाला जावं लागेल. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खडन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.